सिप्स भागामध्ये मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झालाय। अंडरग्राउंड मेट्रोसाठी हा खड्डा खणण्यात आला होता। MMRDAची बेपरवाई आपल्याला यामध्ये दिसून आली आहे। खड्ड्यात पडून महिला 100 मीटर अंतरावर वाहून गेली। MMRDAने खड्ड्यावरती झाकण टाकलं नव्हतं आणि त्यामुळे ही महिला खड्ड्यात पडली। रात्री 10च्या सुमारास ही महिला खड्ड्यात कोसळल्याची माहिती आहे। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, ही घटना नेमकी कशी घडली आणि याला जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार आहे की नाही? नक्कीच आपण पाहिलं तर काल मुंबई शहरात संध्याकाळी पावसाचा जोर वाढला आणि तब्बल 10 वाजेपर्यंत रात्री आहे तब्बल 4 तासामध्ये मुंबई शहरात जे सखल भाग त्या ठिकाणी पाणी भरला। याच पाणी भरल्यामुळे अंधेरी पूर्वेत सिप्स कंपनीच्या समोर आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक महिला आहे सिप्स कंपनीमधून काम करून घरासाठी जात होते। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी होतं आणि रस्ता क्रॉस करत असताना ही ड्रेनेज लाईन जी आहे आपण पाहिलं तर आता ढाकण लावण्यात आलं आहे। त्या ठिकाणी ढाकण नव्हतं आणि महिला आहेत 45 वर्षी या ड्रेनेजमध्ये पडून मोठा खाली नाला आहे तर या नाल्यात वाहून तब्बल 100 मीटर लांब गेली। 3 ढाकण उघडलं तर रस्त्याच्या पलीकडे आहेत त्या ठिकाणी गेले होते। मात्र घटनेची जशी माहिती मिळतात अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन तब्बल आहेत या ठिकाणी 1 ते 1.5 तासामध्ये महिलाला आहेत बाहेर काढले। मात्र उपचारासाठी कुपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला होता। मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी महिलाला उपचारादरम्यान मृत्यू घोषित केला आहे। आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर रात्री 12च्या नंतर या ठिकाणी पोलिसांनी ढाकण लावले आहेत। मात्र मेट्रो 3 कडून हे काम सुरू होतात। आपण रस्त्याचं पाहिलं तर मेट्रो लाईन 3चं काम सुरू होतं। यानंतर आहेत काम केल्यानंतर आहे तर पालिका के पूर्व विभागाने मेट्रो लाईन 3ला पत्र दिलं होतं की पूर्ण रस्ता काम झालं, आमचा जसा रस्ता होता तसा पुन्हा तुम्ही ते बनवून द्या। मात्र हे रस्ता बनवला न गेल्यामुळे या ठिकाणी ढाकण मेट्रोकडून ओपन असल्यामुळे दुर्दैवी महिलेच्या या नाल्यात त्यात पडून मृत्यू झाला आहे। सध्या रात्री उशीर आहेत MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये पालिकेची चूक आहे की मेट्रोच्या कोणाच्या चूक आहे, कोणाच्या अंडरमध्ये सध्या रस्ता आहे, कोण याच्या जबाबदार आहेत या संदर्भात गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।